अकोट दर्यापूर रोडवर शहराबाहेर 3 किलोमीटर 1974 मध्ये स्थापित केलेले क दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र म्हणून ढगा येथील कैलास बाबा भोलेनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे। या ठिकाणी पुरातन काळातील पंचमुखी शिवलिंग असून इथला संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे। श्री जय भोलेनाथ मंदिर कैलास बाबा आश्रम ढगा येथे गेल्या 50 वर्षाची परंपरा जोपासत शिवमहापुराण संगीतमय कथेचे 2 मार्च ते 9 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते। या कथा सप्ताह दरम्यान पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण प्रतिनिधी। जय भोलेनाथ मंदिर कैलास बाबा आश्रम ढगा हे मंदिर अकोटवरून दर्यापूर मार्गावर 3 किलोमीटर अंतरावर आहे व असल्यानंतर तिथं पंचमुखी महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे। नंदीचे कान फुकले म्हणजे मनोकामना कोणतेही पूर्ण करतात। आणि नंतर दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री, नागपंचमी, श्रावण महिना हे कार्यक्रम हमेशा चालू राहतात व जेवणाचा सर्व वेळा कार्यक्रम असते। आता शिवपुराण चालू आहे। चालू झाल्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी अन्नदान होणार आहे। त्यांनी सर्वांना याचा लाभ घ्यावा ही विनंती। हे मंदिर 1974 पासून स्थापित केलेलं आहे आणि पंचमुखी महादेवाची स्थापना आहे। दरवर्षीप्रमाणे असे चालू राहतात कार्यक्रम की एकही कार्यक्रम बंद नसते व सर्व लोक भाविक भक्त हमेशा नागपूर, पुणे, मुंबई, अकोल्यावरून येतात आणि हमेशा पूजापाठ करून जातात। नंतर मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही नंदीच्या कानात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, त्याप्रमाणे सर्व देव पूर्ण करील तुमचं।